न्यूज लाईन, अचूक वेधक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या ना नफा ना तोटा या तत्वावरील स्वस्त वही विक्री केंद्राचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या प्रतिसादात सुरू झाला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला मनसे सातारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पवार, शहर अध्यक्ष सागर बर्गे, आरपीआयचे अप्पासाहेब गायकवाड, नितीन महाडिक, प्रवीण गायकवाड, निलेश चव्हाण, हनुमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, सचिन जगदाळे, प्रदीप धोत्रे, श्रेयस इनामदार, संभाजी सकट, अशोक पवार, संतोष कोळी, रमाकांत पवार आणि रघुनाथ बावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम गेल्या 2 दशकापासून सातत्याने राबवला जात आहे. यंदा विद्यार्थ्यांना वह्यांवर तब्बल 50 ते 60% सवलत देण्यात येत असून कराड शहरात प्रथमच स्टॉल धारकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण म्हणून 1 डझन वह्यांच्या खरेदीवर स्टीलची पाण्याची बॉटल मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विक्री केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभरात उत्साहात साजरा केला जात आहे. आज कराड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही गेले सातत्याने 20 वर्ष झाली ना नफा ना तोटा या तत्वावर वही विक्री केंद्र चालू केलेलं आहे आणि याचा लाभ ग्रामीण भागातील मुलांना प्रचंड प्रमाणात होत आहे. शालेय पाठ्यपुस्तकं मोफत दिली जातात, परंतु वह्या ह्या अतिशय प्रचंड महाग असल्यामुळे त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना घेणं परवडत नाही. त्या हेतू लक्षात घेऊन आम्ही गेली 20 वर्ष झाले हे जे वह्या आहेत त्या खूप कमी किमतीमध्ये फक्त 50% मध्ये देतो. त्याचबरोबर या वर्षी आम्ही आमच्या स्टॉलच्या वतीनं एक स्टीलची बाटली सुद्धा जी आरोग्याला पाणी पिण्यासाठी उत्कृष्ट आहे अशी ती फ्री मध्ये देत आहोत. आणि या उपक्रमामुळे संपूर्ण कराड तालुक्यामध्ये जवळ हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. आणि आमचा हा उपक्रम पाहून विविध संस्थांनी, विविध संघटनांनी, इव्हन पुस्तक विक्रेत्यांनी सुद्धा वह्यांचे स्टॉल मांडले तर ते 50% दराच्या आसपास द्यायला लागले. हे आमच्या उपक्रमाचं खूप मोठं यश आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे आणि हा गरजू विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा इथे येऊन याचा फायदा घ्यावा असं विनंती आहे त्यांना. गेले 20 वर्षापासून स्वस्त वही विक्री केंद्र ना नफा ना तोटा या तत्वावर चालवतो. वास्तविक जर 20 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली तर या वह्यांचे दर आणि हे इतके होते की सामान्य माणसांना ते परवडत नव्हते. म्हणून आम्ही ही संकल्पना आणली की ना नफा ना तोटा या तत्वावरती विक्री करायची आणि त्याच्यामुळं 50 ते 60% स्वस्त वही ह्या आमच्या केंद्रामधून मिळायला लागली. याचा सगळ्यांनी विचार करून आणि याचा सगळ्या कराडनं दखल घेऊन अनेक दुकानदारांनी सुद्धा या पद्धतीनं स्टॉल मांडलेले आहेत. खऱ्या अर्थानं लोकांना त्यामुळं आता आणखी स्वस्त वही विक्री मिळायला लागलेली आहे. हे केंद्र आम्ही 20 वर्षापूर्वी सुरू करत असताना अनेक आम्हाला त्रास झाले, अडचणी आल्या. काही वेळेला त्या स्टॉलला नगरपालिकेकडून सुद्धा आल्या, परंतु या स्टॉलवर माननीय राजसाहेबांचा फोटो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव असल्यामुळे कराडमध्ये कुणालाही ते स्टॉल बंद करायचा प्रयत्न करून हे ते शक्य झालं नाही. आणि त्यामुळंच आज राजसाहेबांच्या माध्यमातून आपण कराडच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वस्तामध्ये वही विक्री केंद्र करतोय. आत्ता तर आम्ही त्याच्याबरोबर आणि स्टीलची बॉटल फ्री देणं, कारण प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यास घातक आहे, म्हणून आम्ही स्टीलची बाटली विद्यार्थ्यांसाठी मोफत देत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी दक्षिण पार्ट्या बिल्डिंग सातारा जिल्ह्याच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपल्या कराडमध्ये मनसेचे सातारा जिल्ह्याचे प्रमुख आमचे मित्र ॲडव्होकेट विकासजी पवारसाहेब, कराड शहराचे अध्यक्ष सागरजी बर्गे यांची सर्व टीम यांनी गेल्या 20 वर्षापासून हा जो उपक्रम केलेला आहे 50% म्हणजे डिस्काउंटमध्ये व्हाया, त्याला वाटतं 20 वर्ष झाली. आणि आज या ठिकाणी मला मी ह्या वर्षी तर बघतोय सागर कराडामध्ये अनेक ठिकाणी जे व्यापारी मोठमोठे व्यापारी आहेत वह्याचे पुस्तकाचे त्यांनी पण
म्हणजे हे स्टॉल मांडले म्हणजे कशाच होतं काय तुम्ही सुरुवात केली तुमच्या पाठीमागे अनेक गावामध्ये खेडेगावामध्ये शहरामध्ये स्टॉल लागले खऱ्या अर्थाने आपण शाळा आपल्याला पाठ्यपुस्तक देत असतात वह्या एवढ्या प्रचंड महाग आहे की हे कमीत कमी वय 100 रुपये जात नाही त्यामुळे हे चांगला उपक्रम चांगला केलेला आहे आणि त्यामुळे गोरगरीब लोक आहेत अल्पसंख्याक आहेत मायनर म्हणजे सर्व समाजातील लोक मुलांना या ठिकाणी वह्याचे स्वस्त मिळत आहेत हा उपक्रम गेला वाटतं चांगला 40-20 वर्ष चाललेला आहे मी पुन्हा एकदा सागर बर्गे आणि त्यांच्या सर्व टीमला मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद. द न्यूज लाईन अचूक वेधक.